नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव प्रकाशन पुणेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, अभिनव इयरबुक 2024चं वाचन तुम्ही करत आहात आणि अत्यंत चांगला प्रतिसाद तुमच्याकडून त्याला लाभत आहे, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार। तर या अभिनव इयरबुकमध्ये आपण टॉपिक वाईज व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यातले सुरुवातीचे जे 6 टॉपिक आहेत तर ते 6 टॉपिक आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत। 7वा टॉपिक आपण रिसेंटली पाहिला, सामाजिक व शैक्षणिक घडामोडी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 8वा टॉपिक पाहू, ज्याचं नाव आहे सांस्कृतिक घडामोडी। सांस्कृतिक घडामोडी। तर सांस्कृतिक घडामोडीचे 2 भागामध्ये आपण विभाजन करू। सांस्कृतिक घडामोडी भाग 1, भाग 2 आणि भाग 3 असं 3 भागामध्ये त्याचे आपण व्हिडिओ घेऊया। तर पहिल्या भागामध्ये जे महत्त्वपूर्ण इश्यूज आहेत ते आपण पाहू। आधुनिक काळातील भारताबाहेरील जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मंदिरांविषयी मागील वर्षी म्हणजे 2023ला बऱ्याच न्यूज या चर्चेत होत्या। तर या न्यूज मधले एक अत्यंत महत्त्वाची न्यूज म्हणजे आधुनिक काळातील भारताबाहेरील जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर। आता इथं 2 बाबी पहा, हे आधुनिक काळातील म्हटलंय आणि भारताबाहेरील म्हटलं। हे 2 वर्ड मी फोकस करतो, त्याचं कारण पुढे सांगणारच आहे मी। तर भारताबाहेर उभारण्यात आलेल्या, इथं तुम्हाला चित्र दिसेल त्या मंदिराचं, उभारण्यात आलेल्या आधुनिक काळातील जगातील सर्वात मोठ्या भव्य दिव्य स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर, मंदिराचं नाव लक्षात असू द्या, स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराचं अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील रॉबिन्सविले येथे 8 ऑक्टोबर 2023 रोजी महंत स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले। कुठे उद्घाटन झाले तर अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील रॉबिन्सविले या ठिकाणी, आणि मंदिराचं नाव आहे स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर। हे आधुनिक काळातील आणि भारताबाहेरील जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे। काय वैशिष्ट्य या मंदिराचं, तर 163 एकर जागेवर हे मंदिर उभारण्यात आलेले आहे आणि या मंदिरामध्ये हिंदू देवदेवतांची, वाद्यांची आणि नृत्याची 10,000 शिल्पे आपल्याला आढळतील। याची लांबी आहे 255 फूट, रुंदी आहे 345 फूट, उंची आहे 191 फूट आणि क्षेत्रफळ आहे 6,55,591 चौरस मीटर। तर हे जे एकर म्हटलं 183 एकर हे त्याचं क्षेत्र, हे अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात असू द्या। आता इथं आपण टिप दिलेले, पुस्तकात पण ती आपण टिप दिली, ते देण्याचं कारण असं की हे मंदिर जे आहे ते आधुनिक काळातील भारताबाहेरील सर्वात मोठे म्हटलंय। आता आधुनिक काळ, प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ अशा सर्व काळाचा जर विचार केला तर भारताबाहेरील सर्वात मोठे मंदिर आहे कंबोडिया देशातील अंगकोर वाट मंदिर। आणि मित्रांनो 2023 साली अंगकोर वाट मंदिराला जगातील 8वं आश्चर्य म्हटलेलं आहे, 8वं आश्चर्य म्हणून मान्यता मिळालेली, म्हणून देखील ते चर्चेत होतं। तर सर्व मंदिरांचा, जगातील सर्व मंदिरांचा जर विचार केला तर अंगकोर वाट हे भारताबाहेरील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे। आणि कशा पद्धतीने सर्व हिंदू मंदिरांचा विचार करता, त्याचं क्षेत्र आहे बघा 402 एकर, इथे याचं क्षेत्र होतं 183 एकर। आणि भारताबाहेरील केवळ आधुनिक काळातील, इथं केवळ आधुनिक काळातील, कारण हे 12व्या-13व्या शतकात झालेलं अंगकोर वाट, केवळ आधुनिक काळातील हिंदू मंदिरांचा विचार केला तर आत्ताचं स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर अमेरिकेतलं हे भारताबाहेरील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे। म्हणजे दोन्ही बाबी लक्षात घ्या, कारण अभ्यास करताना कधीही कंपॅरेटिव्हली अभ्यास करायचा की आधुनिक काळातील सर्वात मोठे आहे, मग सर्व काळातील सर्वात मोठे कोणते, मग हे भारताबाहेरील सर्वात मोठे असेल तर भारतातील सर्वात मोठे कोणते, अशा प्रकारचा अनालिटिकल अभ्यास करायचा, जेणेकरून आपल्याला लवकर लक्षात राहतं। तर हे झालं भारताबाहेरील हिंदू मंदिरांचा विचार केला। आता केवळ भारतातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचा जर विचार केला तर श्रीरंगम रंगनाथ स्वामी मंदिर हे तिरुचिरापल्ली तामिळनाडू येथील मंदिर आहे आणि त्याचं क्षेत्र आहे 156 एकर। हे फक्त भारतातील मंदिरांचा विचार करता सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे। पाहायचं क्षेत्र 156 एकर, अंगकोर वाट मंदिराचं 402 एकर आणि अक्षरधाम मंदिराचं 183 एकर। तिन्ही बाबी लक्षात असू द्या, तिन्हीमध्ये काही कन्फ्युजन नको। पुढचा इश्यू पाहू, शांतिनिकेतन आणि होयसाळांच्या स्थापत्यकला यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश। पहा, युनेस्को कडून दरवर्षी जागतिक वारसा स्थळांची यादी जी आहे ती अपडेट केली जाते। त्याच पद्धतीने 3-4 प्रकारच्या याद्या युनेस्को कडून जाहीर केल्या जातात। तर या वर्षीची जी यादी जाहीर करण्यात आली
तर त्यातली पहिली यादी आपण पाहू, ती म्हणजे जागतिक वारसा स्थळांची यादी, वर्ल्ड हेरिटेज साइट्स. काय आहे हा इश्यू तो पाहू. सौदी अरेबियातील रियाद येथे, रियाद हे सौदी अरेबियातील एक शहर आहे, येथे 10 ते 25 सप्टेंबर 2023 दरम्यान संयुक्त राष्ट्र संघाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेची, त्यालाच आपण युनेस्को असं म्हणतो, म्हणजेच युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, या युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची 45वी परिषद पार पडली. कुठे? सौदी अरेबियातील रियाद येथे. कितवी परिषद? 45वी परिषद. कदाचित मल्टी स्टेटमेंटमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर या परिषदेमध्ये जागतिक वारसा समितीने 17 सप्टेंबर 2023 रोजी पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील शांतिनिकेतन या स्थळाला, तर 18 सप्टेंबर रोजी होयसाळांच्या पवित्र स्थापत्यकला अवशेषांना जागतिक वारसा स्थळे म्हणून मान्यता दिली. 17 सप्टेंबरला शांतिनिकेतनला आणि 18 सप्टेंबरला होयसाळांच्या पवित्र स्थापत्यकला अवशेषांना. म्हणजे अगोदर शांतिनिकेतनला मान्यता मिळाली, दुसऱ्या दिवशी या स्थापत्यकलांना. तर या समावेशामुळे भारतातील जागतिक वारसा स्थळांची संख्या आता 42 झाली आहे. अगोदर 40 होती. तर वन लाइनर मध्ये डायरेक्ट विचारलं जाऊ शकतं की भारतातील जागतिक वारसा स्थळांची एकूण संख्या किती? तर अगोदर 40 होती, ही 2 स्थळे समाविष्ट झाल्यामुळे आता 42 झाली आहे. आणि जागतिक वारसा स्थळांच्या जागतिक क्रमवारीचा विचार केला तर भारत आता 6व्या स्थानी आलेला आहे. म्हणजे जगातील एकूण वारसा स्थळांच्या संख्येचा विचार केला तर भारत हा आता 6व्या स्थानी आहे. आणि अव्वल स्थानी आहे इटली. 59 जागतिक वारसा स्थळी इटलीची समाविष्ट आहेत. भारत हा 6व्या स्थानी आहे. आता या शांतिनिकेतनची ती थोडक्यात वैशिष्ट्य पाहू. शांतिनिकेतन आपल्याला माहितीच आहे की 1901 साली रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनची स्थापना केलेली आहे आणि हे पश्चिम बंगालमध्ये आहे. आता त्याला विश्व भारती विद्यापीठ म्हणून देखील ओळखलं जातं. तर भारतातील हे 41वे जागतिक वारसा स्थळ ठरलेले आहे. इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसेल. आणि पश्चिम बंगालमधील 3रे स्थळ ठरलेले आहे. इतर स्थळांची यादी आपण इयरबुक मध्ये दिली. मल्टी स्टेटमेंट मध्ये जर विचारलं तर लक्षात असू द्या, भारतातील 41वे आणि पश्चिम बंगालमधील 3रे स्थळ. आणि यालाच आता विश्व भारती विद्यापीठाचा दर्जा देखील देण्यात आलेला आहे. 1921 साली याला स्थापनेच्या 20 वर्षानंतर विश्व भारती विद्यापीठाचा दर्जा मिळालेला आहे. आता होयसाळांचे पवित्र स्थापत्यकला अवशेष पाहू. तर ही होयसाळांची मंदिरे आहेत आणि कुठे आहेत? कर्नाटकमध्ये. तर हे भारतातील 42वे स्थळ ठरलेले आहे आणि केवळ कर्नाटकचा विचार केला तर 4थे स्थळ ठरलेले आहे. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथे द्रविडियन बांधकाम शैलीमध्ये, बांधकाम शैलीचं एक नाव आहे, प्राचीन आणि मध्ययुगीन भारतामध्ये ज्या प्रसिद्ध शैली होत्या, तर द्रविडियन बांधकाम शैली त्याचं बांधकाम झालेलं आहे आणि 12व्या आणि 13व्या शतकात याची बांधणी करण्यात आलेली आहे. भारतातील जे एकूण 42 स्थळे आहेत त्यातल्या सर्वाधिक स्थळांचा विचार केला तर सर्वाधिक 6 स्थळे ही महाराष्ट्रात आहेत. ही पण आपल्याला माहीत असावं. आपण तिथे महाराष्ट्रातील स्थळांची इयरबुक मध्ये संपूर्ण यादी दिलेली आहे. त्यानंतरचा पाहू. युनेस्कोचं जसं जागतिक वारसा स्थळांची यादी आहे त्याच पद्धतीने युनेस्कोची अमूर्त वारसाविषयक प्रातिनिधिक यादी देखील आहे. अमूर्त म्हणजे जे आपण हाताने वगैरे स्पर्श करून ज्याचा अनुभव घेऊ शकत नाही, याला आपण इंटँजिबल असं म्हणतो. तर त्या अमूर्त वारसाविषयक प्रातिनिधिक यादी देखील आहे. तर या यादीमध्ये गुजरातच्या गरबा हे एक प्रकारचं नृत्य आहे, नवरात्रीमध्ये वगैरे तिथं सादर केलं जातं गुजरातमध्ये. तर त्या गरबाचा आता युनेस्कोच्या अमूर्त वारसाविषयक प्रातिनिधिक यादीमध्ये समावेश झालेला आहे. तर ह्या विषयी आपण पाहू. युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठीच्या आंतरशासकीय समितीचे 18वे संमेलन 5 ते 9 डिसेंबर 23 या कालावधीत कासाने, बोत्सवाना देशातील कासाने एक शहर आहे, येथे पार पडले. तर या बैठकी दरम्यान 6 डिसेंबर 2023 रोजी गुजरातच्या गरबा नृत्याला युनेस्कोच्या मानवतेसाठीच्या अमूर्त सांस्कृतिक वारसाविषयक प्रातिनिधिक यादीमध्ये, म्हणजेच त्याला नाव दिलेलं आहे रिप्रेझेंटेटिव्ह लिस्ट ऑफ इंटँजिबल कल्चरल हेरिटेज ऑफ ह्युमॅनिटी, समावेश करण्यात आलेला आहे डिसेंबर 2023 मध्ये. युनेस्कोच्या या यादीत समाविष्ट करण्यात आलेले भारतातील 15वे अमूर्त स्थळ किंवा घटक आहे. बघा, जागतिक वारसा स्थळांचे जर विचार केला तर भारतातले 42 जागतिक वारसा स्थळे युनेस्कोच्या यादीत आहेत आणि इथं
अमूर्त वारसाविषयक प्रातिनिधिक यादीचा जर आपण विचार केला तर तिथे गरबा नृत्य हे 15वे अमूर्त स्थळ ठरलेलं आहे. हे दोन्हीमध्ये डिफरन्स लक्षात असू द्या. आणि या यादीमध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा हे एकमेव स्थळ याच्यामध्ये आहे. कारण मल्टी स्टेटमेंटमध्ये विचारलं तर आपल्याला माहीत असावं की 2-3 विचारतील की नुकताच गुजरातच्या गरबा नृत्याचा या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे, मग याविषयी पुढील विधाने वाचा. अ मध्ये देतील हे भारतातील 15वे अमूर्त स्थळ ठरलेले आहे आणि ब मध्ये देतील या यादीत महाराष्ट्रातील 2 स्थळे समाविष्ट आहेत. तर आपल्याला परफेक्ट माहित असावं. तर ब स्टेटमेंट चुकीचं ठरेल. इथं फक्त महाराष्ट्राचा नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा हे एकमेव स्थळ इथं समाविष्ट आहे. अशाच प्रकारचं आणखी एक यादी आहे युनेस्कोची, ती पण 2023 ला चर्चेत होती, तिच्याविषयी पाहू. ग्वाल्हेर व कोझिकोड यांचा युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या म्हणजे क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क यादीत समावेश, ही एक तिसऱ्या प्रकारची यादी आहे युनेस्कोची. पाहू. 31 ऑक्टोबर 2023 रोजी युनेस्कोने त्यांच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क म्हणजे सर्जनशील शहरांची यादी मध्ये 55 नवीन शहरे समाविष्ट करण्याची घोषणा केली आणि या 55 शहरामध्ये भारतातील 2 शहरे समाविष्ट आहेत. जगातील 55 शहरे समाविष्ट करण्याची घोषणा झालेली आहे ऑक्टोबरमध्ये, त्यातली भारतातील 2 स्थळे समाविष्ट आहेत. तर या वर्षीच्या यादीमध्ये कोणकोणती 2 स्थळे भारतातली समाविष्ट आहेत तर ती आहे केरळमधील कोझिकोड, तर या शहराला साहित्य शहर म्हणून समाविष्ट करण्यात आलेलं आहे. आणि मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर शहर याला संगीताचे शहर म्हणून या यादीत समाविष्ट करण्यात आलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे ग्वाल्हेर शहर जे आहे तर तानसेनचं जन्मस्थान आहे, जे की अकबराचं जे नवरत्न दरबार होतं त्यामधले तानसेन प्रसिद्ध गायक आणि संगीतकार, तर त्यांची जन्मभूमी आहे. तर या ग्वाल्हेरला संगीताचे शहर म्हणून दर्जा मिळाला. आतापर्यंत भारतातील एकूण 6 शहरे याच्यामध्ये 6 अमूर्त स्थळे याच्यामध्ये समाविष्ट होती. आता 2 स्थळांचा समावेश झालेला आहे, म्हणजे एकूण 8 स्थळे ही भारतातली आता याच्यामध्ये आहे. त्यातलं कोझिकोड जे आहे ते भारतातलं पहिलं साहित्य शहर म्हणून याच्यामध्ये समाविष्ट झालं आणि ग्वाल्हेर जे आहे ते संगीताचं शहर म्हणून समाविष्ट होणारे 3रे स्थळ आहे. तर याचे 7 निकष असतात, ते निकष आपण तिथं दिलेले आहेत, किंवा 7 क्षेत्र असतात. या 7 क्षेत्रामध्ये जसं चित्रपट आहे, साहित्य आहे, संगीत आहे, हायड्रोग्राफी आहे, तर अशा प्रकारच्या 7 क्षेत्रामध्ये इथं शहरांना तो युनेस्कोकडून दर्जा देण्यात येतो. तर इथं भारतातले हे 2 शहरं समाविष्ट झालेले आहेत. पुढचा इश्यू पाहू. वीरांगना राणी दुर्गावती स्मारक आणि उद्यानाचे भूमिपूजन संपन्न. काय तर पाहू. तर राणी दुर्गावती ज्यांचं चित्र इथे उजवीकडे आपल्याला स्क्रीनवरती दाखवलेलं आहे, तर या 16व्या शतकाच्या मध्यात गोंडवानाची सत्ताधारी राणी होती. गोंडवाना हा जो प्रदेश आहे तिथली ती सत्ताधारी राणी होती. तर त्यांच्या स्मारकाचं आणि उद्यानाचं भूमिपूजन संपन्न झालेलं आहे, त्याविषयी पाहू. राणी दुर्गावती यांच्या 500व्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त म्हणजे 2023 हे त्यांचं 500वे जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर 2023 रोजी जबलपूरमध्ये, हे स्थळ लक्षात असू द्या कुठे त्यांनी केलेलं आहे, मध्य प्रदेश मधलं जबलपूर येथे वीरांगना राणी दुर्गावती यांचे स्मारक आणि उद्यानाचं भूमिपूजन केलेलं आहे. या स्मारक व उद्यानाचा खर्च सुमारे 100 कोटी रुपये. याचं क्षेत्र सुमारे 21 एकर आहे आणि राणी दुर्गावतीच्या 52 फूट उंचीची जे कांस्याची मूर्ती आहे जी इथे दिसते आपल्याला, तर 52 फूट उंचीची कांस्याची मूर्ती इथे बसवण्यात येणार आहे. वीरांगना राणी दुर्गावतीच्या 500व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी पंतप्रधानांनी विशेष नाण्याचेही अनावरण केलेले आहे. तर लक्षात असू द्या कोणत्या ठिकाणी ते केलेलं आहे. आत्ता त्याचं भूमिपूजन संपन्न झालं, 1-2-3 वर्षामध्ये तिथं ही मूर्ती स्थापित झालेली आपल्याला दिसेल. पुढचा इश्यू पाहू जो 2023 ला आणखी चर्चेत होता. पंतप्रधान मोदींच्या हस्ते भारत मंडपमचे उद्घाटन. पंतप्रधान मोदींच्या हस्ते भारत मंडपमचे उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 जुलै 2023 रोजी ड्रोन उडून नवी दिल्लीत, कुठे नवी दिल्लीत नव्याने बांधलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन कम कन्व्हेन्शन सेंटर संकुलाचे उद्घाटन केले आणि यालाच भारत मंडपम असं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ज्या परिषदा किंवा ज्या बैठका आयोजित करण्यात येणार आहेत किंवा काही
मेळावे वगैरे असतील, प्रदर्शन असतील, तर त्यासाठीचं हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन कम कन्व्हेन्शन सेंटर आहे आणि त्याचं नाव आहे भारत मंडपम. आता भारत मंडपमचं जे इथं तुम्हाला चित्र दिसतंय बघा, तर इथे नटराजची मूर्ती देखील इथं बसवलेली तुम्हाला दिसेल. तर ही भारतातली नटराजची सर्वात उंच आणि मोठी अशी मूर्ती आहे. ती अष्टधातूपासून तयार करण्यात आलेली आहे. 18 टन त्याचं वजन आहे आणि 27 फूट उंच आहे ती. 27 फूट उंच नटराजची मूर्ती. आता भारत मंडपमची जी इतर वैशिष्ट्य आहेत ती आपण पाहू. हे सिडनीच्या म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीचं जे ओपेरा हाऊस आहे खूप प्रसिद्ध आहे. तर ओपेरा हाऊस पेक्षाही मोठे केंद्र आहे. ओपेरा हाऊस मध्ये 5500 लोकांची बसण्याची क्षमता आहे. तर भारत मंडपमची 7000 लोकांची बसण्याची क्षमता आहे. एवढं मोठं हे केंद्र आहे. भारतातलं सगळ्यात मोठं प्रदर्शन केंद्र आहे हे. आणि हा कॅम्पस अंदाजे 123 एकर मध्ये पसरलेला असून प्रगती मैदान कॉम्प्लेक्स, दिल्लीचं जे प्रगती मैदान आहे तर तिथे बसवलेलं आहे, म्हणून याला प्रगती मैदान कॉम्प्लेक्स असं देखील म्हटलं जातं. याचा खर्च आहे सुमारे 2700 कोटी रुपये खर्च करून हे बांधण्यात आलेलं आहे. आणि आता सांगितल्याप्रमाणे देशातील सर्वात मोठे संमेलन आणि प्रदर्शन केंद्र आहे, जी सप्टेंबर 2023 मध्ये 18वी G20 परिषद ही संपन्न झाली. आपण आंतरराष्ट्रीय घटकामध्ये ती पाहणारच आहोत. तर 18वी G20 परिषद देखील या भारत मंडपम याच ठिकाणी संपन्न झालेली आहे. म्हणजे इतकं महत्वपूर्ण हे भारत मंडपम स्थळ आहे. त्यानंतरचा इश्यू आपण पाहू, नवीन संसद भवनाचे उद्घाटन. मागील वर्षी म्हणजे 2023ला संसद भवनाचाही इश्यू खूप गाजलेला आहे, कारण त्याचं उद्घाटन झालेलं आहे. इथं आपल्याला चित्रामध्ये दिसेल अतिशय सुंदर असं संसद भवन निर्माण केलेलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 मे 2023 रोजी, ही डेट लक्षात असू द्या, कारण डेटवर येणारे प्रश्न हे खूप टिपिकल असतात. खूप कमी प्रश्न विचारले जातात. खूप महत्वाचे जर डेट असतील तर त्यावरच ते प्रश्न विचारले जातात. त्यातली ही एक महत्वाची डेट. 28 मे 2023 रोजी पंतप्रधानांनी नवी दिल्लीतील नवीन संसद भवनाचे उद्घाटन केलं आणि पंतप्रधानांच्या हस्ते 10 डिसेंबर 2023 रोजी त्याचं भूमिपूजन झालं होतं. म्हणजे तब्बल 3 वर्षानंतर ते संसद भवन तयार झालं आणि पंतप्रधानांनी त्याचं उद्घाटन केलं. तर पाहू या संसद भवनाची काय काय वैशिष्ट्ये आहेत. या संसद भवनाची जी इमारत आहे ती नवी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा परिसरात वसलेली आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट अंतर्गत ती तयार करण्यात आलेली आहे. याचा आकार त्रिकोणी आहे. इथं तुम्हाला चित्रामध्ये दिसेलच, त्रिकोणी आकाराची ही बिल्डिंग आहे. आणि या भवनाची जी इमारत आहे ती 4 मजली इमारत आहे. त्याची आसन क्षमता पहा, लोकसभेची आसन क्षमता जी आहे ती 888 सदस्यांची आहे. राज्यसभेची आसन क्षमता आहे 384 सदस्यांची. आणि कधी कधी जर संयुक्त बैठक, संयुक्त अधिवेशन घ्यायचं असेल तर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसाठी देखील 1272 आसन क्षमता असलेला एक स्वतंत्र हॉल देखील इथं तयार करण्यात आलेला आहे. जुन्या संसद भवनामध्ये अशा प्रकारची स्वतंत्र बैठक व्यवस्था घेण्यास बऱ्याच अडचणी होत्या, म्हणून इथं एक स्वतंत्र हॉल तयार करण्यात आलेला आहे. या संसद भवनाच्या बांधकामासाठी एकूण 970 कोटी रुपये खर्च झालेला आहे. आणि त्याचे रचनाकार IBPSच्या परीक्षेमध्ये, एका परीक्षेमध्ये विचारले होते पहा, की नवीन संसद भवनाचे रचनाकार आर्किटेक्ट कोण आहेत. तर बिमल पटेल, अहमदाबाद गुजरातचे बिमल पटेल हे याचे आर्किटेक्ट आहेत. आता या नवीन संसद भवनामध्ये एक नवीन तुम्हाला संकल्पना तुम्ही वाचलेली किंवा ऐकलेली असेल, सेंगोल. तर सेंगोल काय, तर नंदीचे शिल्प असलेले हे सेंगोल राजदंड आहे आणि हे पूर्व पश्चिम दिशेने स्थापित करण्यात आलेलं आहे. आणि लोकसभा अध्यक्षांची जी खुर्ची आहे तर त्या खुर्चीच्या उजव्या बाजूला हा राजदंड बसवण्यात आलेला आहे. दक्षिणेकडच्या चोल राज्यांच्या कालखंडामध्ये हा राजदंड प्रस्थापित करण्यात आला होता, स्थापन करण्यात आलेला होता. तो सेंगोल हा राजदंड लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या उजव्या बाजूला स्थापित करण्यात आलेला आहे. आता इथं जी राज्यसभा आणि लोकसभेची रचना करण्यात आलेली आहे, तर राज्यसभेची रचना हे आपलं राष्ट्रीय फुल कमळ याच्या रचनेवरून प्रेरित होऊन करण्यात आलेली आहे. आणि जे लोकसभेची रचना आहे तर आपलं राष्ट्रीय पक्षी मोर याच्यावरनं लोकसभेची रचना करण्यात आलेली आहे. आणि इतर प्रकारची जी मायनर वैशिष्ट्य या संसद भवनाची आहेत ती आपण इयरबुक मध्ये विस्तृतरित्या दिलेलीच आहे. ही झाली त्याची प्रमुख वैशिष्ट्य. आणखी एक इश्यू पाहू, जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत. 2023ला ही पण चर्चेत असलेली घडामोडी आहे. तर पहा,
कविवर्य राजा बडे नागपूरचे कवी होते. तर कविवर्य राजा बडे लिखित जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीतामधील 2 कडव्यांना महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत 31 जानेवारी 2023 रोजी घेण्यात आला. तर अगोदर महाराष्ट्राने स्वतःचं राज्यगीत स्वीकारलेलं नव्हतं. इथं आपण अधिकृत राज्यगीत स्वीकारलेलं आहे. ते आहे जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा. त्याचे पहिले 2 कडवे आणि त्याचे कवी आहेत हे लक्षात असू द्या. हेही विचारलेलं आहे परीक्षेमध्ये प्रश्न IBPSच्या की या जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे कवी कोण आहेत. तर राजा बडे, नागपूरचे कवी राजा बडे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023 पासून हे गीत अंगीकारण्यात आले. म्हणजे इथं फक्त निर्णय घेण्यात आला होता की हे आपलं राज्यगीत असेल आणि अधिकृत सुरुवात त्याची 19 फेब्रुवारी 2023 पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून झालेला आहे. आणि 19 फेब्रुवारी 23 रोजी चंद्रपूर मधून हे गीत गाण्यास किंवा अंगीकारण्यास सुरुवात झालेली आहे. या गीतातील पहिल्या 2 कडव्यांना गाण्यासाठी लागणारा वेळ 1.41 मिनिटे म्हणजे 101 सेकंद ज्याला आपण म्हणू. जसं आपलं राष्ट्रगीत गाण्यासाठी 52 सेकंदाचा अधिकृत वेळ आहे तसं या गीतातील पहिल्या 2 कडव्यांना 101 सेकंद किंवा 1.41 मिनिटे हा वेळ देण्यात आलेला आहे. या गीताचे संगीत रचनाकार म्युझिक कंपोजर किंवा संगीत संयोजक हे आहे श्रीनिवास खळे. याचे कवी आहेत राजा बडे आणि संगीत रचनाकार आहे श्रीनिवास खळे. आतापर्यंत 14 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांनी एखाद्या गीताला अधिकृत राज्यगीत म्हणून स्वीकारलेला आहे. महाराष्ट्र असं स्वीकार करणारा 13वा राज्य ठरलेला आहे. आतापर्यंत 14 राज्यांनी किंवा केंद्रशासित प्रदेशांनी ते स्वीकारलेलं आहे. सर्वप्रथम आंध्र प्रदेशने 1956 साली एखाद्या गीताला राज्यगीताचा दर्जा दिला होता. कोणकोणती 14 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत त्याची आपण विस्तृत यादी जी आहे ती इयरबुक मध्ये दिलेली आहे. लक्षात असू दे की महाराष्ट्र हे असं स्वीकारणारं 13वा राज्य आहे. अशा प्रकारे आपण प्रत्येक टॉपिकचं व्हिडिओज घेत आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण अभिनव इयरबुक 2024 जे आहे आपलं तर त्याचं सॅम्पल कॉपी दिलेली आहे. आणि शिवाय खरेदी करण्यासाठी जर कोणाला ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर ॲमेझॉनची आणि इतर लिंक देखील आपण दिलेले आहे. मित्रांनो, या अभिनव इयरबुक प्रमाणेच तितक्याच ताकदीचं आणि दर्जेदार असं समग्र बुद्धिमत्ता चाचणी याची 9वी आवृत्ती ही मार्केटमध्ये उपलब्ध आहे, जी की तुमच्या रिझनिंगसाठी वन स्टॉप सोल्युशन आहे. ती अवश्य पहा. दर्जा वाटला तरच खरेदी करा. त्याच पद्धतीने सरळ सेवेची परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण सुगम गणित नावाचं पुस्तक जानेवारी 2024 मध्ये प्रकाशित केलं. त्याच्यामध्ये तुम्हाला गणितासाठी अल्टिमेट सोल्युशन आहे, वन स्टॉप सोल्युशन आहे सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांना खास करून. त्यामध्ये अंकगणित, बीजगणित, भूमिती तिन्ही घटक आपण समाविष्ट केलेले आहेत. तर या तिन्ही पुस्तकांचा तुम्ही लाभ घ्या. या व्यतिरिक्त आपलं अभिनव प्रकाशन पुणे नावाचं टेलिग्राम चॅनल देखील आहे. या चॅनलवरती आपण नवनवीन जे आयोगाकडून नोटिफिकेशन येत असतात किंवा डेली ज्या न्यूजपेपर मधल्या घडामोडी असतील तर त्यांचं आपण अपडेशन तिथे टाकत असतो. तर तेही जॉईन करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर तेही कॉमेंट बॉक्समध्ये पाठवा. अशाच प्रकारे हा आपण भाग 1 पाहिला. भाग 2 मध्ये पुन्हा भेटू आपण याच टॉपिकच्या. तोपर्यंत धन्यवाद.